अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व सदस्य पदाधिकारी सर्व स्वामी सेवेकरी महिला भगिनी माता भगिनी सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. मी खरं सांगते की अशा प्रकारे बर्थडे किंवा वाढदिवस याच्या आधी झालेला नव्हता. तर संपूर्ण SNDSच्या कोर टीमचे मी खूप खूप आभार मानल की त्यांनी हा जो आपल्याला कार्यक्रम दिसतोय की महिनाभरापासून त्यांची तयारी चाललेली आहे. काही महिला डान्स करणार आहे. हा सुंदर केक अश्विनीने इतका सुंदर बनवलाय. अश्विनी कुठे आहे? अश्विनी या जरा इथे या लाईव्हला ते सुद्धा सगळ्यांना. म्हणजे खरं तर आहे ना लहानपण आपण जे म्हणतो ना एक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म झाला नोकरदार कुटुंबामध्ये नंतर एक शेतकरी घरामध्ये सासरचं आणि वाढदिवस वगैरे गावाला काय नसतं तसं किंवा वाढदिवस शब्द पण काढायला आम्ही घाबरायचो. खेड्यामध्ये एवढं महत्व नव्हतं पण आता हे सगळं फिरतात केक वीस पाहुणे 1 2 3 मधले केक खरंच अश्विनी मनापासून धन्यवाद. म्हणजे लहानपणी इतकं कौतुक असतं केक कसा असेल गिफ्ट कसं असेल घरी किती पण देऊ द्या पण ते रॅप केलेल्या याच्यातून उघडायचा वेगळा आनंद असतो. आज मला तो केक पाहून तोच आनंद झाला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर केक अश्विनीने माझ्यासाठी केलाय. तर धन्यवाद मला मी अश्विनीचं तळेगावला नुकतंच आपण केक शॉपचं इनॉग्रेशन केलंय अक्षय तृतीयेच्या दिवशी. तर सगळ्यांनी अश्विनीला ज्या सदस्य आहे तळेगाववरून मीटिंगसाठी येतात भरभरून प्रतिसाद द्या. कुकीज आणि केक खूप छान बनवतात त्या. धन्यवाद. तर गोवा टीममधल्या सगळ्या जागेवर उभे राहा ज्यांनी खूप कष्ट घेतले याच्यासाठी. आता मी आल्याबरोबर इकडे गेले तर याच्या शुभेच्छा लावलेल्या आहे बोर्डवर. इतके सुंदर त्याच्यामध्ये स्लोगन आणि वाचण्यासारखं इतकं सुंदर आहे. मी एक एक वाचणार आहे कारण एक एक शुभेच्छा म्हणजे या हृदयातल्या भावना मांडलेल्या आहेत. सोनलचं काम दिसतंय बरोबर. सोनल पुढे या. सोनलसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आणि स्वामी इव्हेंट नावाने सोनलचं आहे. तर आज इथं त्यांनी लगेच आपल्याला दाखवलेलंच आहे. म्हणजे आपण एक अच्छा तर समर्थ इव्हेंटने मागच्या वर्षी आपण बोललेलो होतो आणि एखाद्याकडे एक अवगतच सजावटीची याची जी कला असते तर त्यांनी इथं केलेलं आहे. इथले सगळे मी जे ठेवलेले स्लोगन आहे ते सेल्फी मी सगळे फोटो काढणार आहे. प्रत्येक गोष्टीचा आदर केला जाईल आणि छान तिथं माझा असा फोटो ठेवलेला आहे सजून. म्हणजे एकदम गैवरून आलं मला आल्यानंतर पाहिल्यानंतर किंवा एक खऱ्या प्रेमाची पावती जी होती की प्रत्येक जणीच्या डोळ्यामधून ते दिसत होतं. अजून आपल्या काही सदस्य येणार आहे. आपण 11 ते 2 टाइम सांगितलेलं होतं पण 1:30 पर्यंतच आपल्याला हॉल मोकळा करायचा आहे कारण नंतर नेक्स्ट इव्हेंट आहे आपला. तर जे कोण लाईव्हला ऐकत असेल पाहत असतील किंवा ग्रुपला टाका पटापट यायला सांगा. उरलेल्या सदस्यांना पाऊस असून पण सुट्टी असून पण इतक्या सगळ्या संख्येने तुम्ही सगळं घरातलं आवरून इथपर्यंत आल्या. तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या आणि हॅट्स ऑफ यू. म्हणजे खरंच यायचं असेल तर कारण नसतं. आणि